गुड मॉर्निंग गाईज. तशी मी सकाळीच उठते 5-6 वाजता, पण मला वाटतं बरेच महिने झालेत मी ते काही करू नाही शकत आहे. वातावरण यार पूर्ण पावसाळाभर आणि आता सुद्धा वातावरण इतकं गार आहे की सकाळी मला उठावंच नाही वाटत. काल रात्री झोपताना मी हाच विचार करून झोपलेली की आज सकाळी मला 5 वाजता उठायचं आहे, 6ला जिमला जायचं आहे. मी रोज जिमला जाते, फक्त 9, 10, 11 तेव्हा जाते. मग काय अलार्म 3दा अलार्म बंद असं करत मी 3-4दा उठली. शेवटी 6 वाजले आणि मग माझे फ्रेंड बोलतो की चल लोणावळा जाऊन येऊ. तर मी पुण्यात राहते, पण मी इतकी पुण्याच्या बाहेर राहते की इथून लोणावळा फक्त 20 मिनिटावर आहे. तर लोणावळ्याला एक छान ठिकाण आहे नाश्त्याचं, जे आम्हाला स्पेशली आवडतं, मला स्पेशली आवडतं. उडुपी, जिथे छान बढिया एक नंबर डोसा मिळतो. म्हणजे सगळंच मिळतं, इडली डोसा वडा वगैरे, पण माझा फेवरेट आहे बटर मसाला डोसा आणि बढिया गरम गरम कॉफी. तर आता आम्ही तिथे चाललोय. तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवून देऊया का? दिस इज द व्ह्यू फ्रॉम माय विंडो. इथे इथे रेल्वे ट्रॅक आहे, इथून छान रेल्वे जातात. आणि पुढे आहे ओल्ड मुंबई पुणे हायवे. आणि हे जे पहाड तुम्हाला दिसतंय त्याच्यावर जेव्हा खूप पाऊस येतो त्याच्यावर छोटे छोटे वॉटरफॉल्स चालू होतात. आणि वरती छान धुकं, कधी कधी असं वाटतंय म्हणजे सकाळी छान, कधी कधी ऊन आलेली असते आणि दुपारपर्यंत असं वाटतं की शिमल्याला आलो का. इतका कोहरा आणि इतकं हे, म्हणजे आजकाल हे असं वातावरण चालू आहे कारण पावसाळा आणि तेच. चलो. मैंने बदले में प्यार के प्यार दिया है तेरी ये खुशियाँ और गम सर आँखों पर उनकी डोर से बांध लिया है तेरे जुल्मों से तम सर आँखों पर. मी तिथूनच गेली किती वेळ आता. हा, आणि एक एक दीड दीड तासांनी येते बस. एकदा बेंचवर इथे इमॅजिकेला काम करत होतो ना, बेंचवर आम्हाला घरी जायला पहिलं तेव्हा जास्त सोर्स नव्हते ना, तर मी इथून इमॅजिकावरून खोपोलीला आलो, खोपोलीवरून पनवेलसाठी बस पकडली, मग पनवेलवरून ट्रेन पकडून आम्ही घरी आलो. मग आम्ही फायनली इथे पोहोचलो. आज जरा जास्तीच गर्दी दिसत होती, बरेच स्टुडंट्स होते. आम्ही वीकडेला गेलेलो होतो. हे छोटंसं जॉईंट आहे, ते श्री उडुपी फास्ट फूड, आणि अगदी छोटंसं आहे. आतमध्ये जाऊन ऑर्डर करायचं असते, सेल्फ सर्व्हिस आहे. आणि इथे बाजूलाच ट्युशन्स वगैरे होतात, तर स्टुडंट्सची गर्दी तर असतेच, पण तुम्ही कधीही आले तरी या हॉटेलला नेहमी गर्दीच असते. आणि मग आम्ही नाश्ता ऑर्डर केला आणि मग आम्ही डोसा खाल्ला, साबुदाणा वडा, मेदू वडा, उत्तप्पा. तर नाश्ता झालेला आहे. एक नंबर डोसा होता. म्हणजे मी या ठिकाणी यायसाठी इतक्या दिवसापासून तरसत होते, पण आमचं काही होतच नव्हतं, म्हणून आजूबाजूचे डोसे खात होते नुसतं. पण आज इथे येऊन जो माझा आत्मा तृप्त झाला आहे, माझा आत्मा तृप्त झाला आहे, त्याही बताऊ. आणि सोबत गरम गरम कॉफी. वातावरण पण इतकं छान आहे. नक्की या उडुपी. आता माहिती नाही, लोणावळ्यात भरपूर उडुपी आहेत, पण हा जो रेल्वे स्टेशन जवळ आहे तो एक नंबर करते. तू फक्त मला रेकॉर्डिंग आणि एडिटिंग करून दे. इधर आता रेणू बकचोदी करते, काहीच नाही. घरात तो एक असा पर्सन असतो ना की तो व्यक्ती जेव्हा घरात असतो तेव्हा आपण सगळी कामं नीट करतो, अभ्यासाकडे लक्ष देतो, अजून काय काय प्रोडक्टिव्ह करत राहतो. आणि तो व्यक्ती गेल्यावर आपल्याला जे करायचंय, आपल्या मनात जे येईल आपण ते करत असतो. तर माझ्या घरात ना तसा व्यक्ती आता सध्या गेलाय. तर आय एम व्हेरी मच रेडी टू लाई डाऊन इन द बेड आणि स्क्रोल रील्स, वॉच नेटफ्लिक्स. मस्त छान अंधार केलेला आहे मी. खूप जास्त थंडी आहे, बेकार. ब्लँकेट चढवले आहे. तिचं नाव आहे जुई. जुई, चो चो लिली,
झू बेटा, झू डार्लिंग, जुई. छान पोटभर जेवण झालेलं आहे तिचं आणि त्याच्यामुळे ती फक्त आता सुस्तावली आहे. असंच मी तिला छेडत असते. जुई, जुई वर बघ. तिला आता सध्या एकटं वाटतंय कारण की तिचे जे पसंदीदा पर्सन्स आहेत ते बाहेर गेलेले आहेत. And me and my brother having a little party. We have white sauce pasta, a pizza, another pasta, and I think garlic bread and Pepsi. And we are enjoying it with. I'm watching Sisterhood. Last episode started today only, and this is how I'm gonna end my day.